वारी म्हटलं तर महाराष्ट्राच्या अस्मितेची वारी जर बघितलं असेल तर आता 7 समुद्र पार म्हणजे आता आणि प्रसिद्ध विष्णू मनोहरजी जे प्रसिद्ध शेफ आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी काय सांगाल, कसा हा वारीचा प्रवास असणार आहे? कारण की वारी म्हटलं तर महाराष्ट्राच्यासाठी अस्मितेची वारी आहे. आता ही वारी आंतरराष्ट्रीय वारी होणार आहे. काय खऱ्या अर्थानं संकल्पना आहे, काय सांगाल आपण? 22 देश पार करून ही 62 दिवसामध्ये 18,000 किलोमीटर लांबीचा प्रवास करून वारी जी आहे ती पंढरपुराहून निघून लंडनला पोहोचणार. लंडनला तिथे विठ्ठलाचं भव्य दिव्य असं मंदिर तयार करतोय आणि 6 एकर जागेत हे मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट लंडन या ट्रस्टद्वारे हे मंदिर होत आहे आणि नागपूर किंवा महाराष्ट्र किंवा इंडियातलं भारतातलं काम जे आहे ते आमच्यावर सोपवलेलं आहे आणि ते आम्ही पार पाडतो. काय सांगाल, भारत हा जर देश म्हटला तर वसुधैव कुटुंब असलेला देश आहे, सन्मान करणारा देश आहे. मात्र आता 7 समुद्र पार हा मंदिर बनत आहे. काय भावना असणार आहे लोकांची, काय भावना आणि हा प्रवास जो आहे, हा प्रवास एक खडतर प्रवास असणार आहे आणि पुन्हा एकदा देशाचा झेंडा 7 समुद्र पार पडणार आहे. कसं बघता आपण? भावना तर खूप छान आहे आणि सगळ्यांचा सहभाग असल्याशिवाय हे होणार नाही. आणि तिथे जी 6 एकर जागा मिळवण्यामध्ये आपले 2 नागपूरचे तरुण आहेत, एक अनिल खेडकर आणि तुषार गडीकर, ही मंडळी जी आहेत ती गेल्या 1.5 वर्षापासून संपर्कात आहे. मी सुद्धा एकदा लंडनला जाऊन आलो, पुन्हा पुढच्या 10-15 दिवसात जातोय तिथे आणि छान वाटतंय. सगळ्यांचा सहभाग आहे. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि लाडके मंत्री नितीनजी गडकरी यांनी सहकार्य देण्याचं कबूल केलेलं आहे आणि लोकसहभागातून हे सगळं होत आहे. कंपनीच्या मोठ्या कंपनी ज्या त्यांचा CSR फंड आहे तर त्याचा लाभ याला मिळेल आणि अशी आशा आहे की बाबा ज्यावेळी मंदिर उभं राहील तर जसा अयोध्येला मी प्रसाद बनवला होता उद्घाटनाच्या वेळी तसाच प्रसाद तिथे त्यावेळी करीन. आपण बघू शकता की विठ्ठल म्हटलं तर महाराष्ट्रातच नाही, आता संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगात सुद्धा आता विठ्ठलाचं नाम होणार आहे आणि तेच विष्णू हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे. तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.